हॅलो, तर मी केली छोले भाजी, मस्त छोले मसाला केलेला. त्यासाठी 1 वाटी छोला घेतलेला आणि तो 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. आता मी कुकर लावून त्याला शिजून घेते. तर त्यामध्ये पाणी टाकलं, थोडेसे खडे मसाले घालायचे आणि मीठ टाकायचं आणि त्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर त्यासाठी 2 कांदे कापून घेतले, 2 टमाटर आणि वाटण घेतलं करून कांदे आणि खोबऱ्याचं. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आणि मसाले घेतले तर मालवणी मसाला, गरम मसाला, हळद, छोले मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च आणि जिरे घेतले. तर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे भाजलं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण आता आलं लसूणची पेस्ट घालायची. ती पण 2 मिनटं भाजून घ्यायची आणि त्यामध्ये आपण टमाट्याची ही पेस्ट केली ना ती घालून घ्यायची. ती पण मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालते आणि हे 5 मिनटं आपण तेल सुटेपर्यंत सर्व मसाला भाजून घ्यायचा. चांगलं असं तेल सुटायला पाहिजे, त्याला सर्व मसाले चांगले भाजायला पाहिजे. आणि त्यामध्ये आता मी एक वाटण घालते, खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण केलं ते घालून घेते. ते पण 2 मिनटं आपण भाजून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकते. आपण छोल्यामध्ये मीठ टाकले पहिलं, म्हणून आता थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं मी कोमट पाणी घालून घ्यायचं इथे आणि ते सर्व मिक्स करून घेऊन आपण छोले पण आता शिजून आले आहेत. हे बघा 4-5 शिट्ट्यामध्ये चांगलं शिजून येतात. ते पण आता मी घालून घेते आणि त्यावर आता मी 2 मिनटं ढाकण ठेवून त्यांनी चांगलीशी उकळी देऊ देते. हे बघा 2 मिनटं मी त्यावर ढाकण ठेवलेलं, चांगलीशी उकळी आली आहे आणि त्यावर कोथिंबीर घालायची. आपली छोले भाजी तयार झाली आहे. मस्त लागते. छोले भटुरे नान बरोबर खायला, चपाती तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. छान लागते.